महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी यासाठी 52 आठवड्यांची अखंड संवाद शृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. या संवाद शृंखलेच्या आजच्या या 3ऱ्या सत्रामध्ये प्रशासकीय सेवेतील विविध क्षेत्रातील नोकरीकडे वाटचाल या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित डॉक्टर तुषाबा शिंदे सर, IRPS इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सत्रामध्ये उपस्थित महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय यशवंतजी शितोळे सर यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सत्रास उपस्थित सर्व प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि उपस्थित महाराष्ट्रभरातून सर्व विद्यार्थी यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, गेल्या 2 सत्रामध्ये आपण डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं मार्गदर्शन ऐकत आहोत. सरांनी गेली 2 सत्र आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठलं करिअर करू शकतो यासाठी अनमोल असं मार्गदर्शन आपणा सर्वांना केलेलं आहे. फक्त 2च सत्र आपल्या बरोबर सर आहेत, पण असं वाटतं की आपली खूप जुनी ओळख आहे इतके आपलेसे झालेले सन्माननीय सर. सरांविषयी सांगायचं म्हणजे परभणी जिल्ह्यातील UPSC होण्याचा पहिला मान ज्यांनी पटकावला आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना मी विनंती करतो की महाराष्ट्रातील सर्व उपस्थित तरुणांना आपण आपले अनमोल असे मार्गदर्शन करावे. सन्माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर. थँक्यू रामेश्वर आणि आपल्या सर्वांचा खूप धन्यवाद. आतापर्यंत आपण आजपर्यंत आपण जो आढावा घेतोय, प्रायव्हेट सेक्टरच्या बऱ्याचशा संधी आपण बघितल्या. आपण मेडिकल, इंजिनिअरिंग असं एक जस्ट मागोवा घेतलाय. वी आर नॉट गॉन इन डेप्थ इन दॅट एरियाज. आणि आज आपण त्या परिप्रेक्षामध्ये आपण पुढे जातोय. तर आज आपण जे बघणार आहोत गव्हर्नमेंट करिअर वरती फोकस करणार आहोत. एक ओव्हरव्ह्यू जेणेकरून तुम्हाला सर्वांना कळेल की गव्हर्नमेंटमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आपण पुढे जात असताना मी सगळ्यांना हे सांगेन, कोणाच्या मनात काही प्रश्न येऊ द्या, प्लीज आस्क. काही लाजू नका, कोण काय म्हणेल, काय विचार करू नका. आतापर्यंत तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली असेल, जो लाजला तो मागे राहिला. लाजू नका, मनात काही ठेवू नका. तुम्हाला असं वाटत असेल लोक आपल्याकडे बघतात, अरे लोक काय म्हणतात, काही विचार करू नका. कोणालाही बघायची तुमच्याकडे इच्छा नाहीये, आपल्याकडे इच्छा नाही. प्रत्येकजण आपल्या कामामध्ये गुंतलेलं आहे. डोक्यात ते प्लीज काढून घ्या. तुम्ही जेवढे काही लहान म्हणा किंवा मोठे आहेत म्हणा, ज्यांना वाटतंय, ज्याला पुढे जायचंय, त्यांनी प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे कोणी बघत नाही जोपर्यंत तुम्ही खूप मोठे होत नाही. ओके, त्याला तो मुद्दा काढून टाका. तर आपण पुढे जाऊया आता. नाव आय स्टार्ट विथ द शेअरिंग PPT ऑन दी गव्हर्नमेंट. ओके, दिसतंय आता सगळ्यांना? दिसतंय? हो, दिसतंय. रामेश्वर आवाज? ओके, चल. नाव कमिंग. ओके, येते ना? दिसतंय? थँक्यू. पहिल्यांदा मला सर्वांना एक गोष्ट सांगायची. आय वुड लाईक टू गाईड अबाउट वन थिंग, की गव्हर्नमेंट म्हणजे काय. लोकांना असं वाटतं गव्हर्नमेंट म्हणजे नोकरी लागली म्हणजे असं काय एकदम आराम. असं नाही. आता पहिल्यांदा एक डोक्यात ते काढून टाका. गव्हर्नमेंट इज अ करिअर, इट इज नॉट अ नोकरी. करिअर मध्ये तुम्ही लोकांना तुम्ही ऐकताना म्हणत असाल नागरी सेवा. that may be through the UPSC, that may be through the State Public Service Commission. It is not a नोकरी. पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका. ज्याला आज जे आपण इथं बसलोय, आपण सर्वांना इथे सगळेजण इथे येत आहेत इमानी इतबारे. संध्याकाळी 6 वाजता इथे येऊन सगळेजण ऐकण्याचा प्रयत्न करतायत. दे आर नॉट अ कॉमन पब्लिक. दे आर नॉट अ काइंड ऑफ नोकरीसाठी येतात. दे आर द public, they are the student, they are the parents who want to do more than common. ओके, त्यांना कॉमन करायचं, नोकरीसाठी नाही येत आपण सगळे. मी बसलोय, तुम्ही बसलोय, असं नाही की नोकरी लागली, एखाद्या चपराशाची नोकरी लागली किंवा काहीतरी नाही.
तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण इथे बसलोय काहीतरी वेगळं करून दाखवायला, काहीतरी कॉमन पेक्षा जास्त मिळवण्यासाठी थांबलोय. इथे आपण बसलोय, विचार करतोय, मेहनत करतोय. सर संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन येणार आहे, तुम्ही बसताय, काहीतरी एक्स्ट्रा करण्यासाठी बसलाय. आर यू गेटिंग माय पॉइंट? आय होप यू आर गेटिंग दॅट थिंग, की तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. नोकरी लागली, आता झालं, लग्न करणार, पोरांना जन्म देणार आणि मरून जाणार. याच्यासाठी नाहीये तुम्ही इथं. वी आर नॉट सिटिंग हिअर. काहीतरी तुम्ही करायचंय, पुढे जायचंय. मला समाजाला वापस काही करायचंय, मला माझ्या कोणासाठी जवळच्यांना काही करायचंय, ती जिद्द घेऊन इथे येतोय. तर कमिंग टू द पॉइंट, गव्हर्नमेंट सर्व्हिस इज नॉट ओनली, सपोज यू आर गोइंग फॉर द टू बिकम द सिव्हिल सर्वंट. एक तुम्ही कलेक्टर बनणार आहात, फुल ESP बनणार आहात, किंवा काहीतरी तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनणार. तर यू आर नॉट गोइंग कमिंग फॉर द नोकरी, यू आर कमिंग फॉर द करिअर. तर दॅट इज अ थिंग. नोकरी आणि करिअर याच्यात फरक आहे. तर करिअर म्हणजे काय, तुम्ही जेव्हा कधी बघता इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, ओके, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, तर इंडियन रेल्वे पर्सनल जॉब नाही म्हणत आहे, इंडियन रेल्वे पर्सनल नोकरी म्हणत नाही, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नोकरी म्हणत नाही, सर्व्हिस म्हणतात. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे सेवा. तुम्ही असं स्वतःला झोकून देताय त्या ह्याच्यावर. दॅट इज कॉल्ड द सर्व्हिस. तुम्हाला, आपण आता याच्या पुढे जाताना मला तुम्हाला सर्व, इट इज अ काइंड ऑफ करिअर. Those who were interested to appear for the UPSC or MPSC or any other service, you are preparing for the career, you are preparing for the seva. जेव्हा तुम्ही असा विचार करताय, then this is the career for you, this is the job for you. Okay. तर आपण आता पुढे निघताना, नाव वी आर कमिंग फॉर द गव्हर्नमेंट सर्व्हिस. नाव वी स्टार्ट विथ UPSC. UPSC ला पहिल्यापासून सिव्हिल सर्व्हिस म्हटलं जातं. सिव्हिल म्हणजे काय, दीज आर द जॉब्स विच आर डायरेक्टली इंटरॅक्ट विथ द पब्लिक, म्हणून याला सिव्हिल सर्व्हिस म्हटलं जातं. ओके. नागरी सेवा, सर्व्हिसेस सेवा, सिव्हिल म्हणजे नागरी सेवा परीक्षा. दॅट इज अ काइंड ऑफ एक्झाम विच कंडक्टेड बाय द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके. आणि जी अगोदरची जी IAS ची परीक्षा असायची, म्हणजे नॉर्मली सिव्हिल सर्व्हिस UPSC जी परीक्षा होते, ती याच्यामध्ये 20 परीक्षा, 20 करिअर आहेत, 20 सेवा आहेत, 20 जॉब्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्ही याच्या बघाल, तुम्ही बघत असाल जी PPT, त्याच्यामध्ये नाव आहेत इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पब्लिक सर्व्हिस. ओके. त्याच्यामध्ये बाकीच्या 20 सर्व्हिसेस आहेत अराउंड. याच्यामध्ये इंडियन IFS आहे, इंडियन फॉरेन सर्व्हिस. त्याच्या खाली बघत असाल इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिस, हे रेल्वेमध्ये असतात. इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, ह्या याच्यातलं सर्व्हिसेस. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस. खाली तुम्ही बघत असाल इंडियन पोस्टल टेलिग्राफ अँड अकाउंट फायनान्स सर्व्हिस. ह्या अशा सर्व्हिसेस दिलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसमध्ये आपण जेव्हा अपिअर व्हायचं हे करतो, तर लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की बाबा मी UPSC मी देणार आहे, तर मला एक सगळेजण प्रश्न विचारतात, असं मला करायचं. आणि बरेचसे लोक विचारतात, करतात आणि सोडून देतात. आज जे आपण इथे येतोय ह्या याच्यामध्ये, तर सांगण्याचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही तयारी करताय, तर एक तुम्ही ध्येय घेऊन विचार करून, आणि मला मेहनत करायची, मला रक्ताचं पाणी करायचं, त्या उद्देशानं आपण येतोय. तर सिव्हिल सर्व्हिस आपण आता पुढे जाताना बघतो आपण इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. याच्यामध्ये 2 सर्व्हिस असतात, इंडियन इन्कम टॅक्स आणि कस्टम सर्व्हिस. आपण जेव्हा पुढे आपण सिव्हिल सर्व्हिसच्या डिटेलमध्ये जाऊ, त्यावेळेस आपण याला प्रत्येक सर्व्हिसचं बघू आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सर्व्हिस काय करते त्याच्यावरही हे करू. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस आहे, हे जे काही ऑडिटिंग सर्व्हिस असतं, अकाउंटचं सर्व्हिस, ह्याच्यामध्ये टॉपमोस्ट सर्व्हिस मानली जाते. मग खाली येतं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, इंडियन ट्रेड सर्व्हिस, RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. नंतर खाली येते इंडियन पोलीस सर्व्हिस, नंतर इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, खाली इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी सर्व्हिस, प्लॅनिक्स आणि डॅनिक्स. दिस इज द ग्रुप B सर्व्हिसेस इन द युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीमध्ये जे सर्व्हिसेस आहेत तुम्ही बघत असाल, अंदमान निकोबार मध्ये खाली बघा, डॅनिक्स मध्ये त्याचा लॉंग फॉर्म होतो, दिल्ली अंदमान निकोबार इंडियन सिव्हिल सर्व्हिस.
नंतर हीच लोक 15 वर्षानंतर जे ऑफिशियल जे सिलेक्ट होतात ते बिकम द इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस मध्ये ते प्रमोट होतात. हे आम्ही सुद्धा जेव्हा एक्झाम देत होतो ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. ओके, कमिंग टू द नेक्स्ट सर्व्हिस येते दिल्ली अंदमान निकोबार इंडियन पोलीस सर्व्हिस. नंतर ही जी मुलं असतात जे सिलेक्ट होतात 15 वर्ष सर्व्हिस नंतर हेच ऑफिसर उद्या IPS ला प्रमोट होतात. नाऊ पॉइंट इज दॅट सिव्हिल सर्व्हिसचा नॉर्मली एक हे करूया. सिव्हिल सर्व्हिसचं जे तुम्हाला नॉर्मली जी काही तयारी मुलं UPSC करतात त्यांना माहितच आहे की जनरल प्रिलिम्स याच्यामध्ये 3 स्टेज असतात, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स मध्ये जनरल स्टडीजचा पेपर असतो 100 मार्क्सचा. ओके, त्याच्यामध्ये 1/3 मार्काची निगेटिव्ह मार्किंग असते आणि CSAT असतं. CSAT मध्ये दिस इज ऑल काइंड ऑफ CSAT मध्ये तुम्हाला इंग्लिश, कम्प्रेन्शन, रिझनिंग, जस्ट दॅट इज अंडरस्टँड युअर कॅपेबिलिटी थिंग. तुम्हाला एक गोष्ट मागे मी बोलताना एक सांगत होतो की सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम जी देत आहेत आणि CSATच्या तयारीमुळं मुलं GRE ची तयारी सुद्धा करू शकतात. एक नॉर्मली बोलताना मी हे करत असतो की सगळ्या मुलांना, जी सर्व मुलं जेव्हा तयारी करतात तर प्लॅन A सुद्धा रेडी ठेवा, प्लॅन B सुद्धा रेडी ठेवा, प्लॅन C सुद्धा रेडी ठेवा. तर महत्वाचा मुद्दा काय, जी मुलं CSAT ची तयारी करतात तर फॉरेनच्या एज्युकेशनसाठी किंवा बाकीच्या एज्युकेशनसाठी ते GRE ची तयारी सुद्धा करू शकतात. आणि GRE म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशनचा जो सिलेबस आणि CSATचा सिलेबस हा दोन्ही सेम आहे. मुलांना हे कळत नाही, पण मी सर्वांना एक सांगत असतो की हा जो पर्याय आहे हा की आफ्टर 4-5 वर्ष राहिले, 4-5 वर्ष तयारी केली आणि झालं नाही तर कुठेच झालं नाही, तर हा एक सेकंडरी ऑप्शन, सेकंड प्लॅन B हा सुद्धा मुलांकडे रेडी पाहायला पाहिजे. आय एम नॉट सेइंग दॅट की तुम्ही झालं नाही तर प्लॅन B रेडी ठेवा, असं नाही. पण साइड बाय साइड यू कॅन मेक अ प्लॅन वेअर यू शुड हॅव अ सेकंड ऑप्शन. त्याच्यामुळं बऱ्याच मुलांना हे असतं, तर ह्या गोष्टी माहिती नाहीत म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, आपण जसं मी तुम्हाला सांगतो एक्झामिनेशन हे जे आहे, जे प्रिलिम्स, इट इज ऑल अबाउट जे आहे ते फॅक्च्युअल तुमच्या जे नॉलेज आहे ते स्टडी करतात. प्रिलिम मध्ये 10 ते 15 लाख मुलं UPSC ला दे अपिअर फॉर द एक्झामिनेशन. आउट ऑफ द 10-15 लाख कॅन्डिडेट ते ह्या एक्झाम मधनं, प्रिलिम मधनं 10 ते 12 हजार मुलं सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झाम साठी सिलेक्ट करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? की तुम्हाला त्या याच्यामधनं 10 ते 15 लाख मुलांमधनं फक्त 10 ते 12 हजार मुलं प्रिलिम मधनं फिल्टर करून आपण मेन्स साठी हे करतो. तो विचार करा, प्रिलिम मधनं फिल्टर होणं खूप एक मोठं गोष्ट आहे. प्रिलिम पास होणं सुद्धा जोक नाहीये. कोणी म्हणत असेल UPSC ला की प्रिलिम पास झालो तर ही इज वन ऑफ द सिरियस कॅन्डिडेट. तर कमिंग आणि आउट ऑफ 10-12,000 नाव अगेन मेन्स मध्ये जे पास होतात ते 3,000 मुलं इंटरव्ह्यूला जातात. आपण आता इंटरव्ह्यू साठी वेगळं बोलू. तर कमिंग टू द पार्ट ऑफ मेन एक्झामिनेशन, मेन्स एक्झामिनेशन मध्ये 9 पेपर असतात. टोटल मार्क्स असतात 1750 मार्क्स. त्याच्यामध्ये जी क्वालिफाईंग असतात तुम्हाला, दॅट इज द लँग्वेज पेपर. एक मराठी असतो, हिंदी इज अ कंपल्सरी. त्याचं इंग्लिश इज कंपल्सरी आणि 1 लँग्वेज विच इज युअर मदर टंग विच यू कॅन टेक, ऑर एनी अदर लँग्वेज यू कॅन टेक. तर कमिंग टू द टोटल 9 पेपर्स, टोटल जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 which carry 250 marks each. Then optional पेपर एक असतो ज्याचे 2 पार्ट असतात, 250 marks each carry. रिजनल लँग्वेजचे 2 पेपर, रिजनल लँग्वेज आणि इंग्लिश. रिजनल लँग्वेज म्हणजे जी काय आहे, तुम्ही मराठी घेऊ शकता, कोणी हिंदी घेऊ शकेल, कोणी तामिळ घेऊ शकेल. तर दॅट कॅरी द 300 marks आणि इंग्लिश इज अ 300 mark. So these 2 papers carry 300 marks, but that they are the qualifying only, which need to get a 25% mark. तुम्हाला मी सर्वांना एक सांगतो, याच्यामध्ये बऱ्याच लोकांना हे वाटतं, बरीचशी मुलं आपल्या मराठीमध्ये आणि किंवा हिंदीमध्ये सुद्धा फेल होतात.
काहींना वाटत असेल की इंग्लिशमध्ये फेल होतं, इंग्लिशमध्ये होतात, पण रिजनल लँग्वेज म्हणजे मी मराठी महाराष्ट्रातनं मी बघितलंय की मराठीमध्ये सुद्धा फेल होतात आणि खूप जण फेल होतात. अराउंड 5 ते 10% मुलं फेल होतात, कोणाला माहीत सुद्धा नसेल. ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो मी की जी मुलं इंग्लिश मीडियम मध्ये तयारी करतात आणि त्यांना मराठी किंवा हिंदी येत नाही, लोकांना खूप वाटतं की मला इंग्लिश मीडियम आहे, हे आहे, मी पास. असं बिलकुल विचार करू नका. त्या मुलांना नंतर हिंदीसाठी किंवा मराठीसाठी रडावं लागतं, त्यांना त्याच्यासाठी सुद्धा क्लास करावं लागतात. तर दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. मुलं कधी म्हणतात आम्हाला हे प्रॉब्लेम, प्लीज असा विषय करू नका. प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असतो आणि तुम्ही जे आहात, तुम्हाला मराठी मीडियमचे आहात, इंग्लिश येत नाही, हरकत नाही, तुम्ही लकी आहात, तुम्हाला कमीत कमी मराठी तरी येत. ओके, तर दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. नाउ कमिंग टू द नेक्स्ट. हा, याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट सांगतो मी. याच्यामध्ये याच्यानंतर कारण आपण डायरेक्ट आता एमपीसी मध्ये जातोय, तर याच्यानंतर जो इंटरव्ह्यू स्टेज असते, इंटरव्ह्यू स्टेज मध्ये अराउंड 10 ते 12 हजार मुलांमधनं 3,000, 2,500 ते 3,000 मुलं निवडतात. समजा सीट असतील, एक सीट असतील तर एकाला 3 मुलं इंटरव्ह्यूला बोलवतात. 1,000 सीट्स असतील तर 3,000 मुलं बोलवतात. तर ह्या 10 ते 12 हजार मुलं जे कॅन्डिडेट्स जे मेन्स एक्झाम देतात त्याच्यातनं अराउंड 2,500 ते 3,000 मुलं कॉल फॉर इंटरव्ह्यू असतात. त्या इंटरव्ह्यू मध्ये देन गो फॉर दी फायनल सिलेक्शन असतं. त्याच्यातनं एक 900 ते 1,000 मुलं आजच्या घडीला सिलेक्ट होतात. 2003च्या अगोदर, 4च्या अगोदर 250 ते 300 मुलं सिलेक्ट व्हायची. तर दिस इज अ सिव्हिल सर्व्हिस अँड काइंड ऑफ थिंग. नाउ सम ऑफ द क्वेश्चन्स मे कम. I would like to tell before going ahead, कारण this is the kind of good thing. नमस्कार, good evening. Next question is Mihir Bhede. So would you differentiate properly audit account, IRTS? Does this syllabus is same or they have the same criteria? Sir, does UPSC conduct any exam related to forest officer? Yes. This is a very good question. I am just telling you. मी याच्यावर जास्त का बोललो नाही, कारण दिस इज आपलं फ्लो जातं. युपीएससी आपले जे सेशन होतील त्याच्यावर मी डिटेलमध्ये बोलणार आहे, पण त्याच्यामुळे मी थोडं जास्त पुढं स्पीडमध्ये घेतोय. आणि क्वेश्चन विचारले त्याच्यावर याच्यावर मी पूर्ण डिटेल सांगतो. सी, दीज आर द 20 सर्व्हिसेस गेट अलॉटेड ऑन द बेसिस ऑफ सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. ओके, सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या याच्यामध्ये, तर याच्यामध्ये on the basis of ranking you get allotment of the service. So now coming to the point of याच्यामध्ये इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, IAS चा लॉंग फॉर्म असतो ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. अकाउंट सर्व्हिस मध्ये ही जी सर्व्हिस असते हे तुम्ही ऐकलं असेल, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हे जे असतात त्याच्यामध्ये, किंवा याच्यामध्ये जे पोस्टिंग होते त्या इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसच्या मुलांची पोस्टिंग होते, सॉरी ऑफिसरची. नंतर तुम्ही सांगितलंय इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस. तुम्ही रेल्वेमध्ये बसलात, रेल्वे चालत असते, मुवमेंट असते, ऑपरेशन होत असते. एक ट्रेन पूर्ण देशामध्ये 10,000 ट्रेन, पॅसेंजर ट्रेन मुवमेंट करतात. तर त्या 10,000 ट्रेन मुवमेंट जे होतं ते जे ऑपरेशन IRTS ऑफिस करतात. इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस, रेल्वेचं जे फायनान्स बघतात, बजेट बनवलं जातं ते ऑडिट इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस बघतं. इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस जे फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आपलं जे बजेट बनतं, त्याला जी तयारी केली जाते, ती सगळी तयारी ही इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसचे बघतं. नंतर पुढे विचारले इंडियन पोस्टल टेलिग्राफ अँड फायनान्स सर्व्हिस. पोस्टल डिपार्टमेंटचं फायनान्सचं जे मॅनेजमेंट केले जातं ते सर्व्हिसचे ऑफिसर बघतात. इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस जी आपण तुम्ही बघत असाल, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेबांचं आहे, किंवा हे सगळं जे यांचं जे सोशल मीडिया बघतात, इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस बघतात. नंतर एक आहे इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, ICLS. ICLS जी सर्व्हिस आहे, कॉर्पोरेट जे बिझनेस आहे त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन, जी पॉलिसी बनवली जाते ते यांच्या मार्फत बघितलं जातं. इंडियन ट्रेड सर्व्हिस ही नवीन सर्व्हिस आहे, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर बघितलं जाते. तर सिलेबस याचा हा सर्वांचा सेम आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज देयर एनी स्पेसिफिक एक्झाम फॉर द फॉरेस्ट ऑफिसर
डेफिनेटली देर इज अ स्पेशल एक्झामिनेशन फॉर द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आणि त्याची एक्झामिनेशन होते आणि त्याच्यामध्ये दरवर्षी 25 ते 40 ऑफिसर निवडले जातात. इट इज अ वन ऑफ द गुड सर्व्हिस. आणि डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की जिल्हाधिकारी जसा असतो त्यांचा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर असतो, तसाच डिस्ट्रिक्ट पोलीस म्हणजे आपले एसपी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, महाराष्ट्रामध्ये एसपी म्हणतात, बाहेरच्या ठिकाणी सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणतात, बाकीचे युपी बिहारमध्ये. तर तसं त्यांचे सुद्धा ऑफिसर ह्या ठिकाणी असतात. दिस इज अ गुड क्वेश्चन. वर्क प्रोफाईल गणेश पवार यांनी विचारलं इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस. जसं मी सांगितलं, कॉर्पोरेट इज इंडियामध्ये कॉर्पोरेट खूप व्हास्ट पद्धतीने वाढत चालले. ओके, आणि ह्या कॉर्पोरेट मध्ये वाढत जाताना त्यांना मॅनेज करण्यासाठी नवीन इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस बनवली गेली आणि इट इज अ व्हेरी गुड सर्व्हिस. नेक्स्ट क्वेश्चन इज कोणत्या एक्झामसाठी कशातून ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे. लक्षात घ्या, इंडियन सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी कुठल्याही तुम्ही आर्ट मधनं सायन्स मधनं कशातूनही तुम्ही एक्झाम ग्रॅज्युएशन करा, काही त्याला पॅन नाहीये, काही नाही. तुम्ही कुठलाही ग्रॅज्युएट, तुम्ही इव्हन यशवंतराव चव्हाण विद्यापीठातनं ग्रॅज्युएट झालात किंवा इंदिरा गांधी इग्नोमधनं जरी झालात तरीही तुम्ही इंडियन सिव्हिल सर्व्हिस मध्ये अप्लाय करू शकता. परंतु जसं फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये तुम्ही बीएससी अॅग्री असलं पाहिजे, बीएससी अॅग्री किंवा बॉटनी असला पाहिजे, तर त्याचे जे काही स्पेसिफिक कंडिशन आहेत त्यामध्ये तुम्हाला करावं लागतं. आपण जेव्हा याच्यात डिटेलमध्ये बघू किंवा तुम्ही गुगलवर टाकलं तरी तुम्हाला भेटू शकतं. Can we crack? Next question is, can we crack any exam from the graduating in BCS or BCA, Bachelor of Computer Science or Bachelor of Computer Application? These are the kind of graduation you can apply through this to the civil services also or any other services. पण याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगतो की गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये काही जॉब निघतात स्टेटमध्ये किंवा याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक क्लॉज असतो की पर्सन शुड बी ग्रॅज्युएट इन द कॅम्प्युटर सायन्स और बीसीए और बीसीएस. तर त्या याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक डिमांड असेल तर यू कॅन अपिअर फॉर दॅट थिंग. पण नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर देअर. इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाऊट और एनी स्पेसिफिक डाऊट यू कॅन पुट अप हिअर, आय विल आन्सर इट. नंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द सिलेबस फॉर द इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस एक्झामिनेशन. प्लीज ऋतुजा सुतार यांचा क्वेश्चन आहे. प्लीज एक लक्षात घ्या, युपीएससी एक्झाम देत असताना त्याच्यामध्ये खूप एक्झाम्स आहेत. त्याच्यातलं एक एक्झाम आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ज्याच्या ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला 20 सर्व्हिस मध्ये अपॉइंटमेंट दिली जाते आणि त्या अपॉइंटमेंट देताना तुमच्या रँकनुसार ती सर्व्हिस अलॉट होते. त्याच्यामुळे इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस असो, इंडियन ट्रेड सर्व्हिस असो, IAS असो, त्यासाठी स्पेसिफिक वेगळा सिलेबस बिलकुल नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? देर इज ओनली वन सिलेबस ज्याच्या बेसिसवर तुमच्या रँकिंग नुसार अलॉट केली जाते सर्व्हिस. त्याच्यामध्ये डिफरंट सिलेबस असतो फॉरेस्ट सर्व्हिससाठी, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी, ते आपण नंतरच्या याच्यामध्ये बघत जाऊ. तर आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. तुझ्या विशाल कुडेकर, ऑप्शनल विषयाची निवड कशी करावी? युपीएससी मध्ये रिझल्ट येण्यासाठी महत्वाची भूमिका ऑप्शनल सब्जेक्ट निभावतात. इट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट. विशाल, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना सांगतो, म्हणजे नॉर्मली आपण आता जस्ट हे करतो, डिटेलमध्ये जात नाही आपण, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की स्वतःला ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे आणि करताना तुमचं ग्रॅज्युएशन कशात आहे. आता समजा माझं ग्रॅज्युएशन आहे हिस्ट्रीमध्ये, म्हणजे मला हिस्ट्री खूप आवडते आणि मला खरं त्याच्यावर अभ्यास करायला आवडतो. मी 12 तास वाचू शकतो, नवीन रिसर्च पेपर वाचू शकतो. देन यू मस्ट टेक हिस्ट्री. नंतर कोणाचा प्रश्न असेल की सर मी कॅम्प्युटर सायन्स केले आणि मला कॅम्प्युटर सायन्स खूप आवडतो, तर डेफिनेटली घे. आता एक विद्यार्थी आहे, तो त्याचं मॅथ झालंय आणि मॅथ मध्ये त्याला खूप इच्छा आहे आणि त्याला चांगले प्रकारे अभ्यास करायची आणि कमांड आहे. ही कॅन टेक मॅथ. परंतु आता ट्विस्ट एका ठिकाणी येते, तुम्हाला मॅथ घेतलाय तुम्ही, पण तुम्हाला येत काही नाहीये, तुम्हाला जमत नाहीये, पण लोक म्हणतात याचा स्कोर खूप छान आहे. नमस्कार साहेब, घेऊ नका मॅथ. ओके,
कोणी म्हणतं मॅथ खूप आहे, अरे मला जमतच नाही, मी कसं घेऊ? आणि जेव्हा तुम्ही नो डाऊट तुम्ही गायडन्स घेताय, तुम्ही लोकांना विचारा, लोकांना म्हणजे कोण ज्यांनी पास झालेत त्यांना विचारा, बरं त्या ऑप्शनल सब्जेक्ट घेतलेली मुलं विचारा, ती मुलांना विचारून मग डोकं तुमचं अप्लाय करा. आता एक आहे बघा, हिस्ट्री सब्जेक्टचं बोललो मी, पण हिस्ट्री तुम्हाला घेतलाय पण तुम्हाला वाचायची इच्छा होत नाही, तुम्हाला लक्षात राहत नाही फॅक्ट्स, तर नका घेऊ. पण आता हिस्ट्री आवडतंय, मग कोणी म्हणतं नाही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं आहे, घ्या. पण तुम्हाला इच्छा आवडली पाहिजे, तुम्हाला अभ्यास करायला आवडली पाहिजे आणि तो सब्जेक्ट स्कोरिंग पाहिजे. ओके, त्याच्यावर आपण जेव्हा युपीएससीच्या जेव्हा येऊ तेव्हा डिटेल आपण अर्धा घंटा याच्यावर खूप डिस्कस करू. आणखीन काही तुम्हाला असेल तर ह्या बेसिक ऑप्शनल वरती काय करायला पाहिजे. आता एक माझा मित्र होता, तो आता IAS आहे, त्याने MA केलं होतं इंटरनॅशनल रिलेशन मध्ये. ही टूक दॅट ऑप्शनल सब्जेक्ट फॉर द UPSC, ही डिड इट. त्याला एन्जॉय येतं, त्याला काय पुन्हा डबल अभ्यास करायची गरज नाही, त्याला काही हे करायची गरज नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? प्रसाद सगळेजण ओके? आणि काही क्वेश्चन असतील तुम्ही विचारू शकता. व्हॉट इज बेसिक सिलेबस फॉर MPSC? ते आता आपण क्वेश्चन आता पुढचं MPSC त्याच्यावर बोलतोय आपण. आणखीन एक प्रश्न आला, ऑप्शनल इकॉनॉमिक्स घेणे योग्य आहे का? बिलकुल छान आहे, उलट माझा आवडता सब्जेक्ट आहे, पण यू मस्ट नीड अ कमांड ऑन दॅट. प्लीज एक लक्षात घ्या, तुम्हाला इकॉनॉमेट्रिक्स येतं का, मायक्रो इकॉनॉमिक्स येतं का, तुम्हाला मॅक्रो जमतं का, तुम्हाला त्याच्यावरती सगळ्या थेरी जमतात का? इकॉनॉमेट्रिक्स असतं, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द, ऍग्रो इकॉनॉमिक्स असतं, तुम्हाला इकॉनॉमेट्रीमध्ये खूप मॅथ पेक्षा डोकं लावावं लागतं, तुम्हाला ते पुटअप करता आलं पाहिजे, थेरम करता आले पाहिजे. तर इफ यू आर रेडी आणि इफ यू हॅव अ कमांड, डेफिनेटली यू टेक. आता आपण एक प्रश्न MPSCचे आपण पुढे घेऊया. आता MPSCची आपली एक स्लाइड आहे आता MPSC वरती. प्लीज एक गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जी मुली MPSC तयारी करतायत, प्लीज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची वाटते, MPSC करणाऱ्या मुलांनी UPSC सुद्धा तयारी करा. मी सांगतो तुम्हाला गॅरंटी, UPSC पेक्षा MPSC अवघड आहे. तुम्ही का अवघड म्हणताय याचं उत्तर मी जेव्हा पुढच्या डिटेलला येईल त्यावेळेस मी सांगेन. पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, कारण UPSC मध्ये तयारी करणारे पूर्ण भारतामधनं तयारी करतात, प्रत्येकाचं वेगवेगळं स्पेशलायझेशन आहे, बरोबर? ओके, तर त्यांचं तुम्हाला फाईट त्या मनाने कमी वाटते, लोकांना वाटतं खूप फाईट आहे. नाही, तुमची फाईट एका स्पेसिफिक ग्रुप सोबत आहे. MPSC मध्ये काय होतं माहितीये का, तुमचे सगळे भाऊबंद मित्र सगळे एकाच ठिकाणी भांडण करतात, एकाच ठिकाणी फाईट करतायत. तर लोकांना वाटतं MPSC हे मान्य, पण MPSC पेक्षा UPSC तुम्हाला जास्त सोपं पडेल, हे मी तुम्हाला सांगतो. किंवा MPSC पेक्षा UPSC 1% तरी सोपं पडेल. तर जेव्हा MPSC तयारी करणारी मुलं आहेत त्यांनी UPSC तयारी करावी, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. याच्यावर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनवर एक चांगली गोष्ट झालेली आहे, MPSC ने सिलेबस UPSC आणि MPSC सेम केलंय. याचं कारण तेच आहे, MPSCच्या मुलांनी UPSC तयारी द्यावी. कारण अगोदरच्या काळी 5-10 वर्षापूर्वी काय व्हायचं माहितीये का, की जी मुलं MPSC द्यायची त्या मुलांना UPSC जमायचं नाही, आणि जी मुलं UPSC द्यायची तर त्यावेळेस त्यांना UPSC द्यायची त्यांना MPSC करायला वेळ भेटायचा नाही, कारण दोघांचा सिलेबस वेगळा असायचा. तर MPSC आणि महाराष्ट्र सरकारने खूप छान काम केले. मोर ऑर लेस सगळ्यांचा सिलेबस सारखा आहे, पॅटर्न सेम आहे, यू कॅन डू इट. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस मधून काय काय पोस्ट भरल्या जातात, तर दॅट इज द डेप्युटी कलेक्टर आहे. हेच ऑफिसर 10 ते 15 वर्षानंतर IAS बनतात. इट इज अ वन ऑफ द गुड सर्व्हिस. महत्वाचा मुद्दा एक सांगतो, जी मुलं डेप्युटी कलेक्टर बनतात आणि काही जण एखादा IAS बनतो UPSC मधून, कोणी जर म्हटला आणि त्या IAS ला जर नागालँड, छत्तीसगड भेटत असेल, जम्मू काश्मीर भेटत असेल आणि एखाद्याला डेप्युटी कलेक्टर महाराष्ट्र भेटत असेल, तर काही मुलं बघितलं डेप्युटी कलेक्टर महाराष्ट्र घेतं. तर बऱ्याच वेळेस माझं डिस्कशन होतं, बाबा का रे घेतलं, म्हणे त्या नागालँड मध्ये जाऊन मी IAS बनवून कोणाला दाखवू म्हणे, पण मी डेप्युटी कलेक्टर म्हणून मी माझ्या राज्यामध्ये दाखवू शकतो, माझ्या मित्रांना दाखवू शकतो. इट इज अ व्हेरी गुड आन्सर. आर यू गेटिंग माय पॉइंट? आणि सगळ्या गोष्टी, पण हा नो डाऊट की काही, पण ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत. ह्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात कळणार नाही, ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि हे मी ओपनली बऱ्यापैकी मी
तुम्हाला काही गोष्टी इन बिटवीन द लाईन सांगण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला कधी कोणी म्हणत असेल काही गोष्टी असतात, तर कारण रिझन काय असतं, सिलेक्शन काय असतं, बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. तर कमिंग टू द पॉइंट, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये डेप्युटी कलेक्टर, जे पुढे 10 ते 15 वर्षानंतर IAS बनतात, कलेक्टर बनतात. डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस 10 ते 15 वर्षानंतर IPS बनतात, नंतर SP बनतात. आपल्या तालुका प्लेसला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असतो जिल्हा परिषदच्या अंडर खाली, ते BDO याच्यातनं बनतात. चीफ ऑफिसर जी म्युन्सिपल काउन्सिलला हेड असतात, मुख्याधिकारी म्हणतो, ते मुख्याधिकारी याच्यातनं येतात. चीफ ऑफिसर इज ऑल्सो गुड ऑफ द सर्व्हिस. नंतर ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर बनतात. आपले जे काही रजिस्ट्री होते, आपण जे काही प्रॉपर्टी खरेदी करतो, हे करतो, ते रजिस्ट्री जिथं करतो ते डेप्युटी रजिस्ट्रार नेक्स्ट पद आहे. डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एक पद आहे, जे जिल्हा परिषद मध्ये सीओच्या खाली डेप्युटी पोस्ट असते. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आपल्या जिल्हा परिषद मध्ये असतो, त्याच्या खाली डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो. चांगल्या पोस्ट आहे क्लास 1च्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे ऑडिटिंग फायनान्सिंग बघतात, ते फायनान्स अँड ऑडिट अकाउंट ऑफिसर बनतात, ते MPSC मधून येतात. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी कलेक्टरच्या खाली एक पद असतं, तहसीलदार, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, ते पद असतं त्याच्यामध्ये सुद्धा. नंतर आपलं जे GST सेल्स टॅक्स बघतो, ते सेल्स टॅक्स ऑफिसरचं पद आहे. मंत्रालयामध्ये जे खालचं जे स्टार्टिंग पद असतं सेक्शन ऑफिसर, नंतर ते सेक्शन ऑफिसर, अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, अप टू द जॉईंट सेक्रेटरी पर्यंत जातात. दिस इज ऑल्सो व्हेरी वन ऑफ द गुड पोस्ट. ओके. नंतर त्याच्या खाली तहसीलच्या खात्याखाली तहसीलदारीचे क्लास 1 पोस्ट, त्याच्या हाताखाली नायब तहसीलदार असतात क्लास 2. तर दीज आर द पोस्ट विच आर रिक्रुटेड थ्रू द स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. महत्वाची गोष्ट, मी इथं PPT टाकली नाही याचं सिलेबस, कारण मोस्ट ऑफ द सिलेबस इज सेम विथ द UPSC, म्हणून मी याच्यात हे केलं नाही. तर दिस इज द ऑल काइंड ऑफ पोस्ट विच यू कॅन गेट इन दिस स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये. नंतर नेक्स्ट इज गोइंग फॉर द थिंग. नाउ कमिंग टू द पॉइंट, लोकांना बरेच प्रश्न असतात की आपण UPSC MPSC बघतो, पण त्याच्यासोबत आणखीन खूप पदं असतात. ज्युडिशियल सर्व्हिसचे असतात, ज्युडिशियल याच्यामध्ये लोअर ज्युडिशियल सर्व्हिसेस असतात, हायर ज्युडिशियल सर्व्हिस असतात. आणि बऱ्यापैकी लोकांना हे माहिती नसतं की नंतर हेच हायकोर्ट जज बनतात, सुप्रीम कोर्ट जज बनतात. ह्या गोष्टीची माहिती नसते. बऱ्याचशा जी लॉयर असतात त्यांना ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहिती असतात. तर आणि ह्याच सर्व्हिसेस नंतर इट इज अ वन ऑफ द क्रीम पोस्ट. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मी पुढे जातो. याच्यामध्ये बहुतेक कनेक्शनचा थोडा इश्यू असेल. तर मला एक सांगायचं, लोअर ज्युडिशियल सर्व्हिस जी असते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, त्याचं रिक्रुटमेंट होतं. तुम्ही बघत असाल डिस्ट्रिक्ट जजेसच्या अगोदर जे फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट आणि सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट असतात, दीज आर रिक्रुटेड थ्रू द स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम असते लोअर ज्युडिशियल सर्व्हिससाठी. आणि त्याच्यामध्ये वी नीड अ ग्रॅज्युएशन इन द लॉ. आणि आता तुम्ही बघितलं असेल की आता याच्या अगोदर काही दिवसापूर्वी मला वाटतं मागच्या आठवड्यातच एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलंय की जे लॉ कॅन्डिडेट असतात त्यांना अपीयर होतात फॉर द लोअर ज्युडिशियल सर्व्हिस और हायर ज्युडिशियल सर्व्हिससाठी, त्यांना 3 वर्षाचं ज्युडिशियल 3 वर्षाचं त्यांना अनुभव असायला पाहिजे, म्हणून एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलेलं आहे की जेणेकरून जी सर्वजण जे हे बनतात, जजेस बनतात, त्यांना त्यांचा फील्ड लेवलचा अनुभव असायला पाहिजे. तर तो खूप गरजेचा आहे. तर ह्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा एक येतोय की ज्युडिशियल सर्व्हिस कशी आहे. तर मी सर्वांना एक गोष्ट सांगत असतो, ज्युडिशियल सर्व्हिस ही वन ऑफ द फायनेस्ट सर्व्हिस आहे. कारण तुम्हाला खूप रिस्पेक्ट आहे. तुम्ही आपल्याला वाटतं बाहेर, कारण ज्युडिशरीचा जास्ती संबंध येत नाही, पण ज्युडिशरी इज वन ऑफ द व्हेरी फायनेस्ट काइंड ऑफ जॉब और सर्व्हिस और सेवा, की तुम्ही जे समाजामध्ये काही होतं त्याच्यावरती तुम्ही भाष्य करू शकता. तुम्ही त्याच्यावरती भाष्य म्हणजे कोर्ट रूम मध्ये, ओके. आणि काही चुका असतात, तुम्ही निर्भयपणे त्याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडू शकता
आणि होणाऱ्या गोष्टी हे करू शकता. आणि लोकांना माहिती नसेल किंवा बाकीचे की हे जेव्हा सिव्हिल जजेस फर्स्ट क्लास ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास और सेकंड हे नंतर जेव्हा सेशन जज बनतात, डिस्ट्रिक्ट जज बनतात, ते हीच they can call district collector also, they can call to SP also for their explanation on their action. तर दिस इज वन ऑफ द बेस्ट सर्व्हिस. तर लोअर ज्युडिशियल सर्व्हिस मध्ये यू नीड अ 3 year, यू नीड अ लॉ बॅकग्राऊंड, अलॉंग विथ दॅट यू हॅव टू अपिअर फॉर द एक्झामिनेशन. आणि जेव्हा तुम्ही हायर ज्युडिशियल सर्व्हिस मध्ये जाता तर यू नीड अ 3 year ऑफ एक्सपिरियन्स. सोबत एक महत्वाचं एक सांगायचं आहे की ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की ही जेव्हा आपण हायकोर्ट जजेस कसे बनतात, तर हायकोर्ट जजेस याला अपिअर होण्यासाठी 2 प्रकारचे एंट्री असते याच्यामध्ये, की यू नीड अ 7 year एक्सपिरियन्स इन द ऍज अन ॲडव्होकेट इन द हायकोर्ट, और यू नीड टू हॅव द 10 year ऑफ सर्व्हिस इन द मॅजिस्ट्रेट ऍज अ मॅजिस्ट्रेट. तर ह्या ठिकाणी जे जजेस बनतात हायकोर्टमध्ये, इट कम फ्रॉम द ज्युडिशियल सर्व्हिस as well as the person who are having the excellent background as an advocate in the high court. जेव्हा हे हायकोर्टची जे हायकोर्टची जजेस असतात, आणि हीच तुम्ही बघत असाल की किती मोठं तुम्हाला एक स्टेटस आहे आणि तुम्ही किती हे करू शकता. आणि जेव्हा हायकोर्टच्या जज मध्ये तुम्ही सर्व्हिस करता, देन यू गेट प्रमोटेड टू द सुप्रीम कोर्ट जज. आता तुम्ही रिसेंटली बघितलं आपले भूषण गवई साहेबांनी सरांचं किती मोठं वलय झालेलं आहे, आणि इट इज बिकॉज ऑफ हिज हार्डवर्क, कमिटमेंट आणि त्यांची किती मेहनत आहे. तर इट इज अ वन ऑफ द एक्सलेंट करिअर इन द ज्युडिशियरी. खूप मोठ्या लोकांना माहिती नाही. जर कोणाला वाटत असेल किंवा काही जण विचार करतात किंवा मला युपीएससीला एवढं कोण करावं किंवा एवढी मेहनत, तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द गुड करिअर चॉईस यू कॅन. पण नो डाऊट, पण एक लक्षात घ्या, मी सगळ्यांना सांगत असतो की नथिंग इज इझी. आर यू गेटिंग माय पॉइंट? नथिंग इज इझी. सगळ्यांना सांगतो, जेव्हा तुम्ही ज्युडिशरीची परीक्षा द्यायला जाल तर तुम्हाला एवढाच मेहनत करावी लागेल, एवढेच तुम्हाला टफ कॉम्पिटिशन असेल. तर तुम्ही जस्ट एक बघून घ्या, एक नजर टाकून द्या, मी ज्याच्यामध्ये पीपीटी हे केलेलं आहे. तर आपल्याकडे 5 ते 7 मिनिटं आहेत, बरेच संपवायचं आणि बऱ्याच क्वेश्चनला आन्सरही द्यायचे. इलिजिबिलिटी 3 year LLB किंवा इंटिग्रेटेड कोर्स, नंतर याच्यामध्ये जे एक्झाम होतात ऍज अ डिस्ट्रिक्ट जज याच्यामध्ये करतात. तुम्हाला यू नीड अ 7 year इन कोर्ट ऑफ लॉ, मिनिमम एज 35, मॅक्झिमम 34. हायर ज्युडिशियल सर्व्हिस तुम्ही बघा, जे कंडक्ट एक्झाम होते तुम्हाला ऍज अ डिस्ट्रिक्ट जज, इलिजिबिलिटी 7 year इन कोर्ट ऑफ लॉ, एज तुम्ही 35-45 बघितलंय. हायकोर्ट जज बनण्यासाठी तुम्ही हे क्वालिफाईड असतं. आणि महत्वाचा मुद्दा काय की जेव्हा तुम्ही ज्युडिशरी मधनं येत नाही, तुम्ही ऍज अन ॲडव्होकेट येतात, यू नीड अ काइंड ऑफ 7 year ऑफ एक्सपिरियन्स इन द कोर्ट ऑफ लॉ, व्हेअर एज यू कम फ्रॉम द ज्युडिशियल ऑफिस, यू नीड अ 10 year ऑफ सर्व्हिस. आणि हायकोर्टमध्ये जज बनण्यासाठी ॲडव्होकेट 10 year असेल. तर दिस इज अ काइंड ऑफ सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिस जी ज्युडिशरी असते. आणि याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं राहिले, आर्मीमध्ये सुद्धा ज्युडिशियरी असते, त्याच्यामध्ये त्याची एक वेगळी एक्झाम होते. त्याच्यामध्ये तुम्ही आर्मी ज्युडिशियल एक्झामिनेशन असते. याच्यामध्ये तुम्ही ज्युडिशियल लॉचं एज्युकेशन झाल्यानंतर यू कॅन अपिअर, अँड दोज हु आर इंटरेस्टेड इन द आर्मी and having the law background, they can appear for the army judiciary. Now I take some few question here. The syllabus is same, as I said. If anybody have specific question about syllabus in MPC, I will tell. Question आहे आकांक्षा, माझा मागच्या वेळेला प्रश्न होता, मास कम्युनिकेशन आणि एमपीसी तयारी सोबत करू शकतो काय, एमपीसी वर फोकस केलं पाहिजे. आकांक्षा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक लक्षात घ्या, सर्वांना मी एक गोष्ट सांगत असतो, देर इज अ थिन डिलिकेट लाईन बिटवीन राईट अँड रॉंग. ही जे थिन डिलिकेट बॅलन्स असतं हे प्रत्येकाला जमतं किंवा नाही जमत, हे प्रत्येकानं स्वतः ठरवायचं. आणि माझा एक पहिला मुद्दा असतो सगळ्यांना सांगायला की प्लीज तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही अभ्यास करता आणि त्याचं तुम्ही बेस्ट करा. एक खराब करून तुम्ही दुसरं खराब करायला बिलकुल जाऊ नका. दिस इज नॉट ऍडवाइजेबल. ओके, सगळ्यांना मी हे सांगेन, तुम्ही जर मास कम्युनिकेशन करताय
तर मास कम्युनिकेशन तुम्ही छान करा. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला 70% मार्क घ्यायचे असतील, मास कम्युनिकेशन आहे, तर तुम्ही तेवढा अभ्यास करा. बाकीचं उरलेलं वेळ, फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 तास अभ्यास जरी केला, 1 तास जरी अभ्यास केला, तुम्हाला 60-70% मार्क पडत असेल मास कम्युनिकेशनला, तर डू इट. बाकीचा वेळ तुम्ही एमपीएससी ला द्या. पण एमपीएससी करून तुम्ही फेल होत असाल मास कम्युनिकेशन मध्ये, तर नमस्कार. ओके, तर हे तुम्हाला स्वतः ठरवावं लागेल. कारण काही गोष्टीचं उत्तर मी का देत नाही, कारण मी म्हणतो, मी अनुभवी आहे, मी हे करा म्हटलं तर ते बरोबर असं नाही. नो बडी इज परफेक्ट, नो बडी इज राईट और नो बडी रॉंग. तर तुमचं खूप बरोबर आहे. तर मला तर वाटतं तुम्ही मास कम्युनिकेशन एमपीएससी तयारी करू शकता. किती करायची, कशी करायची, कुठपर्यंत करायची, प्रश्न तुमचा आहे. ओके, तर यू कॅन डू इट. आणि प्रत्येक जण तसंच करतं. तर इफ यू आस्क मी माय ओपिनियन, यू कॅन डेफिनेटली डू द प्रिपरेशन फॉर बोथ, आणि करायला पाहिजे. पण एमपीएससी चांगलं करा. आणि एमपीएससी मध्ये त्याच्या रिलेटेड म्हणजे मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझम सब्जेक्ट असेल तर वेल अँड. आणि खूप छान तयारी करू शकता बॅलन्स. तर बेस्ट ऑफ लक आकांक्ष. जिओग्राफी ऑप्शनल स्कोरिंग सब्जेक्ट आहे का? प्रांजल, माझा स्वतःचा जिओग्राफी होता. जिओग्राफी इज अ व्हेरी नाईस सब्जेक्ट आणि स्कोरिंग आहे, त्याच्यामुळे यू कॅन कन्सिडर. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी ला सांगतो, बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकत असाल की ह्या वेळेस जिओग्राफीला खूप चांगले मार्क आले, सोशियोलॉजीला खूप पडला, असे शब्द ऐकत असाल तुम्ही सर्व. तर हा एक नशिबाचा भाग आहे. कोणताच मार्क कधी चांगले कशाला पडतील, नाही पडतील, ते नशीब आहे. पण तुम्ही चांगला अभ्यास करत कंटिन्यू राहा. ओके, तर इट इज अ गुड सब्जेक्ट. वृषालीनं विचारलंय एमपीएससी साठी कोणते बुक घ्यायला पाहिजेत. ठीक आहे, मी लिस्ट टाकून देईल तुम्हाला मी. आणि मी तुम्हाला तरी एक सांगेल वृषाली, तुम्ही कुठे तयारी करताय एक सांगाल याच्यात. तरी मी सांगेल, जी मुलं एमपीएससी तयारी करताय, चांगल्या मुलांच्या टचमध्ये राहा, सिनियर ऑफिसरला भेटा सगळेजण. आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आता ज्या एरियात राहत, कोणी बुलढाण्यात राहत असेल, कोणी औरंगाबादला राहत असेल, कोणी गावात राहत असेल, तर गावामध्ये सुद्धा पोस्टिंग होते किंवा बुलढाण्यात पोस्टिंग, कलेक्टर असतील, जा भेटा. म्हणा मी प्रसाद मामाले आहे किंवा मी वृषाली आहे, जाऊन लिस्ट कागद द्या, मी तयारी करते, मला तुमचं मार्गदर्शन. मी सांगतो प्रत्येक ऑफिसरला, यंग ब्लडला, यंग जनरेशनला भेटायला आवडतं. पण तुम्ही गेला नाही तर त्यांना कसं कळेल? त्यांचा वेळ घ्या, भेटा. सर मला तुम्हाला भेटायचं, ते तुम्हाला घरी बोलवतील, तुम्हाला वेळ देतील. म्हणजे यू विल फील की काय नशीब आहे माझं. आणि जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल, बोलाल, लाजायचं नाही. हा करलं तर हा करलं, असं कुठे इज्जत गेली म्हणून आमची, कुठं नाव गेलं आमचं. ओके, असं काही नाही. आणि कोणी हाकलत नाही, ते भेटणार नाही, वेळ देणार नाही, पण पुन्हा भेटा. गाईड भेटले तुम्हाला, आज गेलं तुम्हाला वेळ देणं होऊ शकतं. प्रत्येक जण बिझी आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल तसा विचार करू नका. डेफिनेटली यू हॅव द लॉट ऑफ काइंड ऑफ यू कॅन. आणि पुढच्या वेळेस मी लिस्ट याच्यात टाकून देईल मी. क्वेश्चन आहे, मला वाटतं आज इथेच संपेल, मला वाटायला लागलं आता काय इथंच यायला लागले. तर एक छोटस एक करतो. युपीएससी तयारी केव्हापासून सुरू करायला? तर रामेश्वर, मला वाटतं आता 5 मिनिटं इथेच होतील आपले, तर आपण हे प्रश्न घेऊन इथेच थांबूया. ओके, तर आपण प्रश्न घेतोय पायल यांचा. युपीएससी तयारी केव्हापासून सुरू करायला पाहिजे? माझं एक आयडियल मत आहे, ज्याला लहानपणापासून कळलं, ज्याला अक्कल लहानपणी आली त्याने करा. ज्याला अक्कल 10वीला आली 10वीपासून सुरू करा. ज्याला 12वीला आली त्यानं 12वीपासून सुरू करा. ज्याला अक्कल ग्रॅज्युएशन नंतर आली तेव्हापासून सुरू करा. जेव्हा केव्हा तुम्हाला कळलं, जेव्हा केव्हा तुम्हाला ते असं ज्वलंत इच्छा, कळणं वेगळं आणि मनापासून तयारी करणं वेगळं. सुरू करा. कोणती वेळ तुम्ही पायल कोणत्या वर्गात आहात ते इथं सांगाल मला, मी सांगेन. त्याच्यामुळे काही वेळ काळ नाही, तुम्हाला रात्री आठवण आली, रात्रीपासून अभ्यास सुरू करा, पुस्तकांचं सिलेक्शन करा. मी एक आणखीन एक गोष्ट सांगायचं राहील, म्हणजे आपला पर्पज हाच आहे, युपीएससी आणि एमपीएससी इथं तुम्ही काय अभ्यास करताय, तुम्ही किती हुशार आहात, किती आहात, याला महत्व बिलकुल नाहीये. तुम्हाला काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही
हे ज्याला कळलं तो लवकर पास होतो किंवा पास होतो, नाही तर पास होत नाही. मी पुन्हा रिपीट करतो, तुम्ही किती तुरंक आहात किंवा तुम्ही किती हुशार आहात, वर्गात पहिले आहात, याच्यावर तुमचं पासिंग ठरत नाही. तुमचं पासिंग ठरतं तुम्हाला काय वाचायचं आणि काय वाचायचं नाही हे ज्याला कळलं त्याच्यावर ठरतं तो पास होतो, लवकर होतो, उशिरा होतो किंवा होतच नाही. ओके, नंतरचा हॅलो प्रश्न सर. घेतोय. हा बोला. सर मी हा, बोला. फर्स्ट इयर मध्ये आहे सध्या. पायल का हा, बोलतोय? बिलकुल तयारी करा. हा, बिलकुल तयारी करा. लवकर तयारी सुरू करा. NCERT ची तयारी करा. इट इज अ गुड टाइम. आणि जे तुम्ही फर्स्ट इयरला जे घेताय तर तुम्ही आताच तयारी फिक्स करा की तुम्हाला कोणते ऑप्शनल घ्यायचे. तर बेस्ट ऑफ लक पायल. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. येस, मिहीर भिडे तुम्ही असाल. तुम्ही IRPS ची तयारी कशी केली, स्ट्रॅटेजी कशी होती, कोणते सब्जेक्टला कसे वेळ किती दिला? मिहीर, मला बनायचं होतं फॉरेन सर्व्हिस, मला पाहिजे होती IFS, मला बनायचं होतं भारताचा राजदूत, आणि आम्ही झालो IRPS. जसं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की मी फॉरेन सर्व्हिससाठी मी तयारी करत होतो, पण अकॉर्डिंग टू मार्क तुम्हाला तुमची सर्व्हिस अलॉटमेंट होते. अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती, खूप मोठं सब्जेक्ट आहे. आपण याला जेव्हा आपण पुढच्या याच्यामध्ये तुम्ही मला प्रश्न विचारा, हा एक 5 ते 7 मिनिटं याच्यावर नक्की हे करू. ती स्ट्रॅटेजीवरती क्वेश्चन खूप महत्वाचे आहे. तरी मी एक छोटंसं सांगतो, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर पूर्ण दिवस आहे तुमच्याकडे, घरी तर तुमच्याकडे 12 ते 16 तास आहे. तर मी मॉर्निंगला उठल्यानंतर 2 ते 3 तास फक्त रिव्हिजन करायचो. ते छोट्या छोट्या नोट्स बनवल्या होत्या. नोट्स कशा बनवायच्या, नंतर ते कसं रिवाइज करायचं, मेंटल थिंकिंग कशी करायची, त्याची मी तुम्हाला पुढच्या वेळेस सगळं सांगेल. तर मी 12 ते 16 तास असायचे, त्याच्यातले 2-3 तास सकाळी मी पूर्ण रिवाइज, न्यूजपेपर हे करून मग नाश्ता करणं, हे घ्यायचं. ते कसं करायचं मी ते हळूहळू तुम्हाला सांगत चालेल. म्हणजे ते म्हणतात ना, एका दिवशी 4 दिवसाचं जेवण करू शकत नाही एकाच वेळेस, तसं आहे. तर हळूहळू मी प्रयत्न करतोय तुम्हाला ब्रेन वॉश करणं, तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणं, चुका दाखवणं, मार्ग दाखवणं, हे सगळं हळूहळू करतोय. तर हा क्वेश्चन आपण पुढच्या वेळेस मला विचाराल, मी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेल. वृषाली PSI ची तयारी करते. PSI चा इंटरव्ह्यू हार्ड असतो का? किती वेळ द्यायला हवा MPSC स्टडीसाठी? तर वृषाली, PSI हे बघा, इंटरव्ह्यू किंवा काय, मी असं म्हणत नाही प्रत्येक गोष्ट ही आपल्या लेवलला अवघड आहे आणि आपल्या लेवलला सोपी आहे. चांगली तयारी केली तर सोपी बनते, काही तयारी नाही केली तर अवघड बनते. तर मला एक तुम्हाला सर्वांना सांगायचं वृषाली मॅम तुम्हाला, की जी काही तुम्ही तयारी सगळेजण करताय, तर तयारी तुम्ही MPSC UPSCच्या लेवलला करा. तुम्ही जसं MPSC UPSCच्या विचाराने कराल, जेवढं तुम्ही स्वप्न मोठं बघाल किंवा एवढं बघाल, कमीत कमी भेटत एवढं तर भेटेल. तुम्ही इथं विचार करू नका, ऍज अ मोठा विचार करा. काही नाही भेटत एवढं तर भेटेल PSI. तर PSI सुद्धा खूप छान आहे. पण मला एक तुम्हाला रिक्वेस्ट अशी राहील की, म्हणजे माझ्या घरातलं माणूस म्हणून तुम्ही MPSCचा विचार करा. तुम्हाला वाटेल माझी ॲबिलिटी नाहीये, ठीक आहे, स्वप्न बघायला काय बिघडतं. तर PSI तुम्ही MPSC तयारी करा, UPSC करा, परीक्षा सगळ्या द्या. परीक्षेला किती 100 रुपये लागतात. ओके, आणि जेव्हा तुम्ही तयारी कराल ना, तुम्हाला PSI काहीच वाटणार नाही. तर तुम्ही तयारी करा. PSIचा इंटरव्ह्यू हार्ड काही नसतो. मुद्दा आहे की तुम्ही असं जाऊन त्याला भांडायचं, म्हणजे असं जाऊन त्याला बोलायचं, त्यानं काही बोलू, मला उत्तर द्यायचं. तू मूर्ख म्हटला तरी मी जाऊन येणार. जेव्हा तुम्ही सगळं उत्तर द्यायला तयार असाल ना, मला जाऊन बोलायचे, घाबरायचं नाही. एक तर पास करेल, नाही तर हाकलून देईल. हाकलून दिलं म्हणजे हाकलून काही नसतं, पण मला बोलायचं, काहीतरी बोलायचं. आणि तुम्ही फक्त आणि एक महत्वाची गोष्ट मी सगळ्यांना सांगू, इंटरव्ह्यू मध्ये दे डू नॉट सी युअर टॅलेंट, दे सी युअर ज्युनाइडनेस, तुमचा हंबलनेस, तुमचा खरेपणा. कारण त्यांना काही मास्टर माइंड नको पास, त्यांना एक चांगला व्यक्ती हवा जो सगळ्यांचे दुःख समजून घेईल,
सगळ्यांना चांगला मान देईल, मान म्हणजे सगळ्यांना न्याय देईल. आज वृषाली जर उद्या PSI होऊन तू लोकांना मदत करेल का? लोकांच्या भावना समजून घेईल का? ती थोडी तत्परता दाखवेल का? ती मनाने चांगली आहे का? हे ते बघण्याचा प्रयत्न करतायत. ते तुम्हाला किती माइंड आहे, किती नॉलेज आहे, इंटरव्ह्यू मध्ये बिलकुल चेक केलं जात नाही. ती फक्त माणूस म्हणून तुम्ही कोण आहात. ऍज अ डॉक्टर तुषार शिंदे चांगला आहे का हे तुम्ही सांगू शकता. आता मी तुम्हाला बोलतोय, माझ्या मनात काही आहे का, वाईट आहे का, चांगला आहे, हे तुम्ही आता बोलल्यानंतर सांगू शकता. हा माणूस कसा आहे. दॅट इज युअर ओपिनियन अबाउट मी. Then when Vrashali goes in the interview hall, they will decide whether Vrashali is fit for PSI. I hope you got the answer. आणखीन डिटेल मध्ये आन्सर हवंय पुढच्या वेळेस मला विचारा, मी नक्की हे करेन. हे आता एवढंच तेवढे 1-2 क्वेश्चन घेऊ. त्याच्यानंतर म्हटलं जास्ती होईल. ओके, UPSC साठी हिंदी की इंग्लिश सब्जेक्ट बेटर राहील? तुम्हाला जे बेटर वाटेल ते करा. हिंदीमध्ये कम्फर्टेबल हिंदी करा, इंग्लिश काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे हर्ष दोराडे तुम्ही काही चिंता म्हणजे हे विचार करू नका. तुम्हाला जे सांगायचं जमतं ते करा. MPSC करताना प्लॅन बी, मी नेक्स्ट टाइम प्लॅन बी सांगेन. आकाशा दिव्या हजारे UPSC तयारीला कोणती लँग्वेज चूज करतात बेनिफिट आहे? मला याच्यावरती सुद्धा मी नेक्स्ट म्हणजे मी तुम्हाला आता शॉर्टली सांगतोय, तुम्हाला जी लँग्वेज बरी वाटेल डोक्यातनं काढून टाका. हिंदी इंग्लिश काही नाही, तुम्हाला कोणी विचारत नाही की आपल्या नॉलेजला तुम्ही गोरे दिसता, तुम्हाला इंग्लिश चांगली जमते, काही नाही. तुमची मेन चांगली झाली पाहिजे आणि तुम्हाला त्याचं बोलता आलं पाहिजे. मी जे अनुभव तुम्हाला शेअर करतोय एक खूप सगळं आता बघतोय मी इंटरनॅशनल बघितलंय, भारत बघतोय, दिल्ली बघतोय, मुंबई, गाव बघितलं, सगळं बघतोय, परीक्षा बघितल्या, दिल्या. एकच सांगतो, तुम्ही जे आहात खूप मेहनत करा आणि समोर जा. आणि असं बिलकुल समजू नका तुम्ही आपण मूर्ख आहोत, आपण गावाकडचे, बिलकुल नाही. सर्व ठोकायचं, बघायचं की तुम्हाला जाऊन मला लढायचंय. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला. काही नाही, कोणी काही नाही, कोणाला विचारत नाहीये, कोणी नाही. फक्त तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं. बस प्रूव्ह करा. ते मराठीत प्रूव्ह करा, इंग्लिशमध्ये प्रूव्ह करा, हिंदीत. ओके. हा, मी बरं झालं मला सांगायचं राहिलं. एक मिहिरने प्रश्न विचार. हे बघा माझ्याकडे ना माझं रामेश्वर, मी तुम्हाला इथे माझा एक मेल हे टाकतो मी. बरं झालं तुम्ही मला प्रश्न केलाय कोणता प्लॅटफॉर्म कॉन्टॅक्ट करू शकता. माझं फेसबुक, लिंक्डइन आहे. माझं तुम्ही सर्च केलं तर माझं पेज आहे फेसबुकला आणि लिंक्डइन आहे, आणि माझी वेबसाईट सुद्धा आहे. तर माझं मी मेल इथे टाकतो. कोणाला जर क्वेश्चन असतील ना तर ते हे करू शकतात. माझं इथं मी हे टाकतोय, काय मेल ID टाकतोय. तर ज्याचे प्रश्न असतील ते मला विचारू शकतात. मी ते मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल एका आठवड्यामध्ये. तर दिस इज माय मेल ID. माझं सुद्धा जो वेबसाईट आहे, वेबसाईटवरती हे पुस्तक आहे. मी तुम्हाला सांगायचं राहिलंच एक, मी आता नाही, पुढच्या वेळेस मी काय करेल, मी पुस्तक दाखवायचा प्रयत्न करेल. ओके, पुस्तक आहे. तुम्ही पुस्तक सुद्धा सर्च करू शकता आणि मला फॉलो सुद्धा करू शकता, आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन येतील ते सुद्धा विचारू शकता. तर आय होप नाऊ दिस इज द टाइम वेअर वी कॅन स्टॉप. कारण 6:45 आपला टाइम होता, तरी बऱ्यापैकी हे केलं. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप बरं वाटलं. मनपूर्वक धन्यवाद सर. आपलं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला कायमच असावं. एक हसत खेळत आणि आपलेपणानं शिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर तुषार शिंदे सर. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आणि त्याचं प्रत्यक्ष प्रत्यय आज आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी त्यावेळी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला आता सांगताय. आणि नक्कीच आमच्यातले विद्यार्थी अधिकारी होण्यासाठी प्रेरित होतील आणि त्यांच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करतील अशी सदिच्छा व्यक्त करतो. आजच्या या सत्राचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आपल्या पदाधिकारी स्नेहा पिळवटकर यांना विनंती करतो की या सत्राचे आभार प्रदर्शन त्यांनी करावे. धन्यवाद रामेश्वर. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि याच उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची संवाद शृंखला
डॉक्टर तुषाबा सिंधी सर आपल्यासोबत आहेत. आज त्यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. स्पेशली माझ्या आवडीचा विषय UPSC आणि त्याच्या रिलेटेड सगळं काही सांगितलं. सर तुम्ही जसं सांगितलं की आपण जी सर्व्हिस देतोय ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशी सर्व्हिस असते, तसंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काम आहे सर्व्हिस देणं. तर त्या सर्व्हिसेस बद्दल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं. सोबतच ज्युडिशरी देन GRE एक्झाम त्याबद्दल पण तुम्ही सांगितलं आणि विद्यार्थ्यांचे प्रश्नांना समर्पक असं उत्तर सगळ्यांना सॅटिस्फाईड उत्तरांनी केलं. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आणि उपस्थित सर्व प्राचार्य प्रवर्तक, विभागीय प्रवर्तक आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष शितळे सर यांचे पण मी मनपूर्वक धन्यवाद करते. आणि सर्व विद्यार्थी आजच्या मीटिंगला उपस्थित आहेत त्यांचे पण मी आभार मानते. धन्यवाद सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रात. तुर्तास धन्यवाद.